हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मागच्या वर्षीच्या सक्सेसफुल कोकण ट्रिपनंतर आम्ही यावेळेस कर्नाटक ट्रिप करायचं ठरवलेलं आहे आणि त्यानुसार आमची प्लॅनिंग चालू होती. तर ही ट्रिप आम्ही डिसेंबरमध्ये केलेली आहे, पण थोडा लेट झाला व्हिडिओ टाकण्यासाठी. तर त्यासाठी आमचा सकाळचा पहिल्या दिवसाचा टप्पा खूप मोठा होता. सो आम्ही सकाळी 4 वाजता निघायचं ठरवलेलं, पण काही कारणास्तव ॲज युजल 4:25 झालेले आहेत आणि आमची आणखी इथंच आहोत, आम्ही तयारीत चालू आहे. आता काही गोष्टी पॅकिंग वगैरे झालेलं आहे सगळ्या गोष्टी. आता एकदा मोबाईल वगैरे सेट केला की निघायचंच आहे. बॅग वगैरे तयार झाली. ऑलमोस्ट वी आर रेडी टू गो. सो पहिल्या दिवसाचा टप्पा आमचा जवळपास 550 किलोमीटरचा आहे. इनिशियली आम्ही ठरवलेलं की गोकर्ण हा पॉईंट आपण फर्स्ट करूयात, पण काही कारणास्तव आपल्याला चेंज करावा लागला प्लॅन आणि आम्ही सिरशी हा पहिल्यांदा करायचं ठरवलं. सिरशीपासून काही केव्ज वगैरे आहेत तिथे जवळपास, तर तिथं आम्ही जाण्याचं ठरवलेलं आहे. तर आमची पॅकिंग वगैरे झालेली आहे, बॅग पॅक झालेली आहे, दोघांचीही तयारी झालेली आहे आणि आम्ही आत्ता निघालो. आमच्या रूमपासून काही जास्त दूर नाही हायवे. सो हायवेला लागताच एवढा शांत आणि निवांत हायवे कधी भेटणार नाही तुम्हाला. तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही, हे बाणेर आहे. जर बाणेर जर 9 वाजता बघितलं तर खूप आणि खूप गर्दी असते, पण ह्या टायमाला काही गर्दी नव्हती, कारण की सकाळचे 4:45 वाजले होते. तर असंच पुढे जाता जाता आम्हाला डायरेक्ट आम्ही काही वेळ व्हिडिओ बंद ठेवला आणि डायरेक्टली जो टोल नाका आहे त्या टोल नाक्यापाशीच चालू केला. म्हणजे आफ्टर बोगदा, कात्रज बोगदा झाल्यानंतर एक टोल नाका येतो. त्यानंतर खेडशिवापूर टोल नाक्यानंतर आम्ही एकदम सुसाट अशी गाडी पळवली, कारण की एवढा शांत रस्ता बघितला की जरा जोर येतो सांगात. आता आम्ही आलो आहे खंबाटकी घाट. हा खंबाटकी घाट एवढा सुंदर दिसत होता. ही लाईन मार्किंग वगैरे जी होती ना, ती खूप सुंदर होती. ह्या घाटामध्ये नेहमी मला गाड्या आणि ट्रॅफिक खूप असायचं. नेहमी गाड्या बंद झालेल्या असायच्या, पण आज एवढं शांत बघून भारी वाटतंय. जसं आम्ही पुढे जातोय तर एक काका ट्रकमधून उतरून बॅक साईडने चालत होते. काय झालं होतं का माहीत, मे बी ट्रकला त्यांचं ओझं होत असेल, घाट चढत नसेल गाडी, त्यामुळं त्यांना ड्रायव्हरने उतरायला सांगितलं असणार आहे. त्यांची चॉईस, आता ते कसं करणार आहेत ते बघतील. जसं घाट पार होतोय आणखी आम्हाला वरच्या साईडने पुणे एकदम सुंदर दिसत होतं. घाटाचा एरिया खूप सुंदर आहे, रस्ते पण खूप क्लीन आहेत, तुम्हाला कसला त्रास होणार नाही. हे झाल्यानंतर आम्ही घाट संपल्या गाडीला आराम द्यावा, म्हणजे आमच्या अकिराला आराम द्यावा, यासाठी आम्ही एका हॉटेलवर जरा टी ब्रेकसाठी थांबलो. खूप सारी थंडी होती, माझे हात तर एवढे थरथरत होते ना, त्यामुळे मला कपसुद्धा पकडता येत नव्हता. पण काय, चहा तर प्यायचा होता, बॉडीला गरम करणं गरजेचं होतं. हे काय, मी दाखवत होतो वाईफला की माझी किती बेकार हालत होत होती. आता आमच्या जुन्या गोष्टी काही चालू झाल्या की ह्या रोडने आम्ही कुठे फिरायला गेलो आहे. फॉर एक्झाम्पल आम्ही कराड गेलो आहे, कोल्हापूर गेलो आहे, महाबळेश्वर गेलो. इंडिव्हिज्युअल गेलो असेल किंवा दोघं मिळून एकत्र गेलो असणार आहे, पण हा रोड खूप कॉमन आहे आमच्यासाठी. आमच्या काही असं एकदम शांत आणि सिरियस डिस्कशन नंतर आमचा खूप सारा प्लॅन होता. तो प्लॅन कसा अचीव करायचा याबद्दल आमचं डिस्कशन चालू होतं. कोणत्या पॉईंटला कधीपर्यंत पोहोचलं पाहिजे, कोणत्या पॉईंटला आपण कधी कव्हर केलं पाहिजे, जेवढं किती फास्ट झालं पाहिजे, याबद्दल आमचं डिस्कशन चालू होतं. त्यामध्ये हा चहा, एकदम मस्त असा चहा झालेला आहे. चहा नाही, आम्ही कॉफी घेतलेली आय थिंक. जसं आम्ही बाहेर पडू तसा हा पिंक कलरचा आकाश दिसत होता. हो, एकदम सूर्य निघालेला आणि एवढं सुंदर वाटत होता. हा साताऱ्याच्या जवळपास आहे हा पॉईंट. सो तुम्ही कधी हा पॉईंट अनुभवायचा असेल तर लवकर निघा. 6:45-7 वाजता तुम्ही साताऱ्याच्या आसपास जावात, म्हणजे तुम्हालाही हा पॉईंट दिसेल. आम्ही साताऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. हे ब्रिजेस आणि रस्त्याचं काम चालू झालेलं दिसलं की समजायचं की तुम्ही सातारा कराडच्या आसपास आहात. रस्ता इथून खराब लागलेला आहे. मी असंही ऐकलं होतं एका यूट्यूब चॅनलमध्ये की पूर्ण हा मुंबई बेंगलोर हायवे कुठंच खराब नाही, फक्त आणि फक्त महाराष्ट्रात खराब आहे. आता काय, आता सरकार बघून घेईल ते.
आपल्याला फक्त सांगायला पाहिजे त्यांना. हे आमचं थोडं फोटोशूट वगैरे केलं इथे, आणि जसं फोटोशूट वगैरे झालं आम्ही नेक्स्ट पॉईंटसाठी निघालो. आणि कोल्हापूर आम्ही 9:30 वाजता पोहोचलो होतो. आणि कोल्हापूर झाल्या निपाणीच्या नंतर आम्ही एक कामत हॉटेल, म्हणजे बॉर्डर क्रॉस केली. बॉर्डर क्रॉस करताच पुढच्या 500 मीटरच्या आत कामत हॉटेल लागतं. ह्या हॉटेलचा रिव्ह्यू जर बघायचा गेला तर मला तेवढं काही आवडलं नाही, कारण की कॉस्टिंग आणि क्वालिटी काही मॅच होत नव्हती. बाकी क्वालिटी एवढीही खराब नव्हती, पण कॉस्टिंग खूप होती. अजून त्यातल्या त्यात सेल्फ सर्व्हिस, म्हणजे एवढी कॉस्टिंग घ्यायचं, एवढी प्राईस लावायचं प्रत्येक पदार्थामागे, आणि सेल्फ सर्व्हिस. ठीक आहे, जाऊ देत, व्हॉट एव्हर इट इज. जर तुम्हालाही आवडत असेल तर इथे करू शकता नाश्ता. अदरवाईज ह्याच्यात पुढे गेलात, अजून एक 500 मीटर गेलात तर तुम्हाला खूप सारे मॅकडॉनल्ड्स, KFC सुद्धा भेटून जातील. जसे आम्ही बेळगाव क्रॉस केलं, म्हणजे बेळगावचा आमचा पट्टा 100 किलोमीटरचा होता. ऑलमोस्ट 2 आवर्स लागणार होते, पण आम्ही 1 आवरमध्येच कव्हर केलं ते, कारण की रस्ता चांगला असल्यामुळे आम्हाला जास्त वेळ लागला नाही. जसं आम्ही बेळगाव क्रॉस केलं तेव्हा खूप खूप शांत आणि सुंदर रस्ता होता. काही ट्रकने आमचं जरा रस्ता, आमची गाडी स्लो करायला लावली, पण ठीक आहे, चालायचं एवढं तरी. जेवढं प्लॅनमध्ये ठरवलेलं आम्हाला वाटत होतं की स्टार्टिंगला जे निघण्याच्या अगोदर आम्हाला वाटत होतं की 2-3 वाजता आम्ही बेळगावला पोहोचेल, पण बेळगावला आम्ही ऑलमोस्ट 12-12:15 पर्यंत पोहोचलो होतो. हे मस्त असा लेक लागलेला, खूप मोठा लेक होता, बेळगावच्या आसपासच येतो. आमच्या प्लॅननुसार तरी आमचं आणखी सगळं व्यवस्थित चालू होतं, म्हणजे कुठं उशीर वगैरे झाला नाही. आम्ही सगळं निवांत करून सुद्धा आम्ही व्यवस्थित टाईम टू टाईम पोहोचत होतो प्रत्येक पॉईंटला. टाईम टू टाईम म्हणण्याच्या ऐवजी त्याच्या अगोदरच आम्ही पोहोचत होतो. आता हा हायवे क्रॉस केल्यानंतर एक छोटंसं गाव येतं कित्तूर नावाचं. त्या कित्तूरपासून आपल्याला राईट साईडला जायचं होतं. आम्ही खूप सारं, बायको माझी मस्तपैकी गाईड करत होती, त्यानुसार मी चालत होतो. गायडन्ससाठी पुन्हा पण पाहिजेच आयुष्यात. जोक्स पार्ट. ठीक आहे, तुम्हाला कसं वाटेल असं हा हायवेला एकदम क्लीन असा रोड, आणि त्यावर गाडी चालवायला कसे वाटेल तुम्ही नक्कीच मला सांगावे कमेंटमध्ये. हे आहे कर्नाटकमधली विधानसौधा. आपण विधानसभा म्हणतो, पण कर्नाटकमध्ये सौदा म्हणतात त्याला. मस्त अशी बिल्डिंग आहे, खूप चांगलं स्ट्रक्चर आहे, आणि खूप दुरून सुद्धा दिसतं. जसं तुम्हाला पहिलं सांगितलं होतं, कित्तूरमध्ये आपल्याला राईट साईडला जायचं आहे. सो आम्ही जेव्हा राईट साईडला गेलो, हा गावचा रस्ता आहे, म्हणजे सिंगल लेन रस्ता. जास्त गर्दी नव्हती, एकदम निवांत होता, कारण की ह्याच्यानंतर दांडेली जंगल लागतं. दांडेली, खूप सारे असे गाव आहेत जे तुम्हाला ह्याच्यानंतर लागतील, आणि जंगल बी खूप घनदाट आहे. फक्त आता सध्या कसं आहे, दुपारचा टाईम आहे, त्यामुळे तुम्हाला काही जास्त असं काय फील होणार नाही. पण रात्रीच्या टायमाला इथून जर आलात तरी तुम्हाला साधी एक गाडीसुद्धा दिसणार नाही. आता एखादी तर दिसत आहे. रस्ता चांगला होता काही काळापर्यंत, त्यानंतर आम्हाला वाटलं की का रस्ता घेतला हा. तुम्हाला दिसेल, पुढे चालून दिसेल. एक छोटंसं गाव होतं, आम्हाला खूप सारं ट्रॅव्हलिंग केलं होतं, सो पेट्रोल भरायची गरज होती. अखेराला जसं फ्यूल दिलं, त्यानंतर आम्ही इथं आलो, आमचं स्वतःचं फ्यूल बघितलं. तर इथं खूप मस्तपैकी नारळ पाणी होतं. तर नारळ पाणी घेण्यासाठी वाईफने ऑलरेडी सगळं तयार करून ठेवलेलं प्लॅन, की आपण नारळ पाणी घ्यायचं, काय काय घ्यायचं ते सगळं ठरवलेलं. आम्ही हे ते जोपर्यंत आपलं नारळ पाणी ओपन करत होते तोपर्यंत आम्ही इकडे तिकडे काय काय आहे बघत होतो, कुठं आहे. आणि लकीली हे आम्ही बेळगावच्या पुढे होतो, धारवाड जिल्हा होता, तरीही इथे मराठी बोलली जात होती. हे बघून खूप खूप आनंद वाटला की एवढ्या दूर नंतरही मराठी बोललं जातं. म्हणजे कमीत कमी 250-300 किलोमीटर तुम्ही आतमध्ये जाता, एक वेगळ्या जिल्ह्यात जाता. बेळगाव असतं तर एखाद्या वेळेस मान्य केलं असतं, कारण की तिथे खूप सारे मराठी पीपल आहेत. पण तुम्ही धारवाड जिल्ह्यामध्ये जाऊन सुद्धा मराठी ऐकत असाल तर थोडा तरी अनुभव, थोडा तरी अभिमान वाटतोच. मस्तपैकी नारळ पाणी घेतल्यानंतर आणि थोडं शहानिशा केल्यानंतर एरियाची, आम्हाला हे सुद्धा जाणवलं की इथे
शिवाजी महाराजांना खूप मानलं जातं. आसपास खूप सारे शिवाजी महाराजांचे पोस्टरसुद्धा होते. ते बघून जरा गर्व वाटला की आपण महाराष्ट्रीयन आहोत. आता हा रस्ता खराब चालू झालेला आहे. हा थोडा म्हणत आहोत, कमीत कमी एक 50-100 किलोमीटरचा हा असाच रस्ता होता. थोडे पॅचेस होते, म्हणजे पूर्ण असा नव्हता, पण काही पॅचेस होते. जर तुम्हाला जर यायचं असेल तर डायरेक्ट इकडून येण्यापेक्षा पुढे एक छोटंसं गाव लागतं. त्या गावाहून तुम्ही मोठा हायवे पकडू शकता instead of coming from this side. If you come from this side, you will get jungles, but decide on yourself. Means काही करू शकता तुम्ही, तुमची चॉईस. जर इकडून आलेला एक वेगळा अनुभव असेल, तिकडून गेलेला एक वेगळा अनुभव असेल. तुम्ही तिकडून फास्ट जाल, सेफ जाल, इकडे जंगल आहेत, त्याचा तुम्हाला आनंद होईल, ते बघायला भेटेल. किती खूपसूरत जंगल होते. जरा हिंदी वर्ड आला, पण सुंदर होतं. सुंदर म्हणू शकतो आपण. छोटे रस्ते, एखादी गाडी. फक्त कोणता जंगली प्राणी आम्हाला दिसला नाही, त्याची खूप अपेक्षा होती. हे बघा, आम्ही दोघीच जंगली प्राणी होतो, बाकी कोण नव्हतं इथे. मस्तपैकी आकिराने आम्हाला खूप साथ दिला इथंपर्यंत. तरी ऑलमोस्ट आम्ही 400 किलोमीटर आम्ही कव्हर केलेला आहे. आता आमचा टोटल 550 किलोमीटरचा पडला होता, पण ऑलमोस्ट 400 किलोमीटर झालेला आहे आत्तापर्यंत. ऑल गुड. काही ठिकाणी आम्हाला जंगलमध्ये साईडला, रोड साईडला वारुळ दिसत होतं. वारुळ म्हणजे ते मुंग्याचे वारुळ असतात ना, त्यांच्या छोट्याशा सोसायटीज, त्या सोसायटीज होत्या. आणि काही मंकीजसुद्धा होते. कुठेही जावा, जंगलात काही दिसू न दिसू, माकडं नक्की दिसतात. कारण की जंगलात काही दिसणारच नाही, कारण की जंगलातले सगळे प्राणी आजकाल शहरात यायला लागलेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर गेलात पुण्यामध्ये बघितलात तर पुण्यामध्ये खूप सारे लेपर्ड्स आलेले आहेत आजकाल. म्हणजे कुठं ना कुठे लेपर्ड येतो किंवा गवा येतो, कुठंतरी काहीतरी होत राहतं. कारण की आपण जंगलात गेलो ते जंगलाच्या बाहेर. हे गावातलेच काही जनावर होते, गाई, म्हशी, बैल. अशा हा पीसफुल रोड नंतर आम्हाला एक सुपारीची बाग लागली होती. आणि त्या सुपारीच्या बागेत हे काहीतरी सोडलेलं वेल, आय थिंक ते पान असेल, खायचं पान असतं ना, ते पानाचं वेल असणार आहे. कारण की वर सुपारी आणि त्याचा जो खोड असतं सुपारीच्या झाडाचं, त्याच्यावर खूप सारे असे पानाचे वेल होते. मे बी, आय एम नॉट शुअर. जर कोणाला माहीत असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता. मग हा रस्ता ना एकदम गावातला असल्यामुळे तुम्हाला खूप सारे गाव, कर्नाटकातले गाव कसे आहेत तसं महाराष्ट्रापेक्षा खूप काही वेगळं नाही आहे. मला तर असं वाटत होतं की आपण महाराष्ट्रातच फिरतोय, पण जरा टोन आणि लँग्वेज हे तेवढं वेगळं होतं. बाकी घराचे स्टाईल्स वगैरे सगळ्या सेमच होत्या, म्हणजे एकदम मिळतं जुळतंच होतं. असा रोड असल्यास कोणाला गाडी चालू वाटणार नाही. एवढं ट्रॅव्हलिंग करूनही, ऑलमोस्ट 450-500 किलोमीटर ट्रॅव्हलिंग करूनही अजून तरी कसलाच थकवा आला नव्हता. एक गोष्ट मी अनुभवली की कर्नाटकमध्ये खूप साऱ्या पार्ट्या, म्हणजे बिलबोर्ड्स हे कन्नडमध्येच आहेत. त्याच्यामुळं आम्हाला वाचायला जरा त्रास झाला, पण गुगल ट्रान्सलेटर होतं. काही ठिकाणी आम्ही त्याचा यूज केला, काही ठिकाणी अंदाज लावला. अंदाज हा परफेक्ट लागत होता. आत्ता आम्ही आलो सहस्त्रलिंगाला. हा आमचा एक शिर्शीला जाण्याच्या अगोदर एक छोटासा पॉईंट होता, एक 25 किलोमीटर अलीकडे शिर्शीच्या. आणि इथे काय आहे, तर इथे खूप सारे शिवलिंग आहेत. ह्या शिवलिंगाची एक स्टोरी आहे. आता मी जशी वाचली, विकिपीडिया असो किंवा गुगलवर जशी वाचली, त्या स्टोरीनुसार असं आहे की एका राजाला म्हणजे संतान होत नव्हतं, म्हणजे मुलगा होत नव्हता, मुलगी होत नव्हती. तर त्याने एका बाबाला विचारलं की काय करायला पाहिजे. तर त्या बाबाने सांगितलं की तुम्ही खूप सारे शिवलिंग तयार करा ह्या नदीमध्ये. तर ह्या नदीमध्ये त्यांनी जेव्हा शिवलिंग तयार केलं त्यावेळेस त्यांना संतान प्राप्त झाली.
सो इथं हजारो शिवलिंग आहेत, म्हणून सहस्त्रलिंग म्हणतात. तर हा अनुभव खूप सुंदर होता, कारण की जसं आम्ही पाण्यामध्ये उतरलो खाली दर्शन घेण्यासाठी, खूप सारे लोक आले होते ऑलरेडी, पण दर्शन घेण्यासाठी आम्ही जेव्हा खाली उतरलो तर त्यामध्ये छोटे छोटे मासे होते आणि ते आपली डेड स्किन असतात ना पायाची, ती डेड स्किन खात होते. आणि इथं आणखी एक गोष्ट आहे की प्रत्येक शिवलिंगच्या समोर एक नंदी आहेच, आणि त्याच्या आकारानुसार काही ठिकाणी शिवलिंग छोटे आहेत, काही ठिकाणी नंदी मोठा आहे. तर त्याच्या विरुद्ध काही ठिकाणी शिवलिंग खूप मोठे आहेत आणि नंदी एकदम छोटा आहे. आणि काही स्क्रिप्टसुद्धा होते इथे लिहिलेल्या, पण हे कन्नडमध्ये आहे. जर कोणाला माहीत असेल तर हे सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. त्यामुळे मी सावकाश असं रेकॉर्ड केलेलं आहे. जर तुम्हाला माहीत असेल तर नक्की नक्की मला हे ऐकायला आवडेल की एक्झॅक्टली इथे काय लिहिलेलं आहे. हा तिथला सर्वात मोठा नंदी आहे. तुम्ही बघू शकता की मागचा जो क्राऊड आहे तो केवढा दिसतोय त्या नंदीसमोर. इथं आणखी काही शिवलिंग आणि नंदी. आम्हाला खूप सुंदर वाटलं. आम्हाला तिथले आणखी एक स्क्रिप्ट तुम्हाला इथे दिसेल. आम्हाला तिथे एक छोटासा नंदी भेटायला पाहिजे होता असं आम्हाला वाटत होतं. आमची इच्छा होती की एक छोटासा नंदी भेटला तर तो घेऊन जावा, पण पॉसिबल झालं नाही. ठीक आहे, चालायचं. प्रत्येक मूर्ती ही एवढी सुबक आणि मस्त कोरलेली आहे की बस. आणि ते शिलालेख कसं लिहिले असतील त्या काळात, देव जाणो. हे काहीच नाही, आणखी खूप आहे. आता ही ट्रिपच एवढी मोठी होणार आहे की खूप काही तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर आम्ही डायरेक्ट शिर्शीला गेलो आणि तिथं आमचा आराम झाला. चला गाईज, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस